नर्मदे म्हणजे आपण आहे ना आता आहे ना तिलवाडा या ठिकाणी इथे ह्या मारुतीची जी स्थापना आहे आपल्याला आहे ना इसवी सन म्हणजे 1630 ते 50 या दरम्यान झालेली आहे. हे आपले शिवाजी महाराजांचे गुरु श्री स्वामी समर्थ रामदास यांनी जे ना 1111 मारुतींची स्थापना केली. हे ना ह्या ठिकाणी एक स्थापना झालेली आहे मारुतींचे ना एक तीर्थस्थान आहे. ह्या ठिकाणी जे आहे ना गुजरातमध्ये तिलवाडा या ठिकाणी नर्मदा मैया किनारी ही जी केलेली स्थापना नर्मदे आणि या स्थापनेच्या ही ज्या स्थापना केली आणि याच मारुतींचं मी दर्शन घेऊन आजच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. नर्मदे यार नमामि देवी नर्मदे. हे पहा या ठिकाणी आम्ही आहे ना ते तिलकवाडा आहे ना तिलवाडा आहे ना पास करून पुढे आल्यानंतर आम्हाला आहे ना एक सरळ आहे ना सरळ जायचं परिक्रमावासी रोड मानेवा वरप्रस्थन नगर त्याला सरळ जायचं नर्मदे हर वासंग नर्मदे यार. या ठिकाणी मी आत्ता आहे ना तिलकवाडा जे पास करून आलो ना आपल्या मारुती धाम मंदिराचं जो सद्गुरू रामदास समर्थ रामदास स्वामी यांनी आहे ना शिवाजी महाराजांच्या प्रेरणा म्हणजे स्थापन केली नाही त्या काळातले आहे ना मंदिर होतं. दर्शन घेऊन 1111 मारुती धाम त्यांनी हे केले. आणि मला येतोय ना जाताना ट्रेन हे बघा ट्रेन आहे ही जी आपल्या आहे ना परिक्रमा रोडवरती ही ट्रेन चालते आणि ट्रेनच्या बाजूने आपला परिक्रमा रोड आहे. बरोबर कोण ट्रेन चालते आणि ट्रेनच्याच बाजूने आपला परिक्रमा रस्ता आहे. त्या परिक्रमा रस्ता हा परिक्रमा रोड आहे आपला. त्या रोड ट्रेनच्या बाजूने परिक्रमा रोड आहे. आणि आम्ही जो आता चाललो आहे ते गरुडांनी तप केलं होतं ते मंदिराचं दर्शन घेणार आणि गरुडेश्वरपासून आम्ही आता आम्हाला पुढे 4-5 दिवस मैया मिळणार नाही तर आम्ही तर अशा ह्या ठिकाणी चाललेलो आहे गरुडेश्वरपासून पुढे आम्ही आजचा दिवस आहे आमचा. जे काय किती किलोमीटर होईल त्याची काही हे नाही पण आम्ही नर्मदे नमामि देवी नर्मदे या ठिकाणी आता आपण तिलवाडावरून आलो ना तर हा जो आपल्याला टी पॉईंट येतो टी पॉईंटला आपल्याला आहे ना इथून राईट मारायचं आहे म्हणजे उजव्या हाताला जायचं आहे. हा आपला परिक्रमा मार्ग आहे. त्या परिक्रमा मार्ग या रोडने आपण गरुडेश्वर ह्या ठिकाणी जाणारे जिथे गरुडांनी तप केले तिथे जाणारे आता वाजलेत आपल्या सकाळचे 8:15 झालेत. तर आम्ही अजून 9, 9:30 पावणे 10 पर्यंत जातो. इथून 5 किलोमीटर अंतर बाकी आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. इकडे न जाता इकडे जाईल हे पहा नर्मदे हर नमामि देवी नर्मदे हर. त्या ठिकाणी आहे ना मी आता आहे ना मला आहे ना त्या रोडला न जाता बघा इकडं राईटला मारून राईट मारायचं आहे. राईट मारून आपल्याला आहे ना ट्रेनचं फाटक क्रॉस करायचं आहे. क्रॉस करून आपण गरुडेश्वर या ठिकाणी आता गरुडेश्वरला चाललेलो आहे. बरोबर फाटक क्रॉस करून आपण त्याच्या सबवे खालून आपण जाणार ते गरुडेश्वर या ठिकाणी. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. तिलवाडा या ठिकाणावरून आता गरुडेश्वर माझ्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती राहिलेले. आता या ठिकाणी मी आहे ना अगत्येश्वर महादेव मंदिर ह्या मंदिराकडे चाललेलं आहे. आणि एक हे नर्मदा तटावरती मंदिर आहे. नर्मदा तटावरती जाण्यासाठी हा रोड आहे. आम्ही आता रोड मार्गे आलो होतो तर आता आम्हाला गरुडेश्वर 1 किलोमीटर अंतरावरती राहिले ते गरुडेश्वर. आणि परिक्रमावासी ज्या आश्रमात थांबले होते तो आश्रम आपला मारुती धाममध्ये होते. आणि आम्ही मारुती धाममधून एक आम्हाला 13 किलोमीटर अंतर होतं. आत्तापर्यंत आम्ही
11 किलोमीटर अंतर राहिले. 1.5 ते 2 किलोमीटर अंतर बाकी आहे आम्हाला गरोडेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी. आणि त्या गरोडेश्वरच्या पलीकडेच गोराव कॉलनी म्हणजे एक शुलपाणी जंगल. त्या मार्गे दक्षिण तटावरून ज्यावेळेस आलो होतो ना त्यावेळेस आता आम्ही उत्तर तटावरती आहे. आम्हाला थोडं शुलपाणी जंगल आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. बघा ह्या ठिकाणावरून आले. या ठिकाणाला अगत्येश्वर महादेव. आणि हे एक आहे ना हे अगत्येश्वर महादेव आहे ना पंचायत समिती आहे. पंचायत म्हणजे ग्रामपंचायत. जे गावाला जे नाव पडलं आहे ना अगत्येश्वर महादेववरून अगत्येश्वर गाव आहे. अगत्येश्वर गावामध्ये हे गरुडेश्वरच्या अलीकडे ना 1.5 किलोमीटर अंतरावरती हे गरुडेश्वरच्या अलीकडे हे अगत्येश्वर गाव. आणि हे ज्या गावाला जे नाव पडले ते अगत्येश्वर महादेववरून ते अगत्येश्वर गाव आहे. ह्या गावाला नाव पडले ते नर्मदा तटावरती आहे. आता आम्ही परिक्रमा मंदिराच्या दर्शनासाठी चाललो आहे. नर्मदे यार नर्मदे यार. की जो आपण ह्या ठिकाणी जे उभं आहे ना त्या ठिकाणी आपण आहे ना एक नाव आहे ना अगस्त्येश्वर महादेव पडलं ना. अगस्त्येश्वर महादेवाची जी कहाणी आहे ना ती आहे ना तुम्हाला मी सांगणार आहे. हे पहा मी आहे ना नर्मदा तटाच्या बरोबर किनारी आहे. त्या किनाऱ्यामार्गे पलीकडं सुद्धा आहे तुम्हाला सांगतो परिक्रमा आहे. त्या तटामार्गे जातात काही परिक्रमा अशा अजून भरपूर लांब आहेत. म्हणजे ते येणार आहे इकडे अजून भरपूर परिक्रमा असे मला इथून दिसतात. तुम्हाला नाही दिसणार कारण जी आहे मी मैयाच्या बरोबर बाजूला आहे. मैयाच्याच बाजूला आहे मी. आता मला या मार्गे मला पुढे आहे ना एक डॅम आहे छोटा डॅम लागेल. त्याच्यानंतर मला गोरा कॉलनी आहे. इथून मला हा सरदार वल्लभभाई पटेलचा स्टॅच्यू ऑफ युनिटी ते दिसते. त्याच्यानंतर गोरा अगस्त्येश्वर महादेव हे केदारेश्वर महादेव आहे. ते एक लिंग इथं स्थापन केले. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. केदारेश्वर महादेव आहे. आणि ह्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो मी नर्मदे यार ज्या ठिकाणी उभं आहे हे आहे आपल्याला आहे ना हे तुम्हाला आपण आहे ना एक अगस्त्येश्वर महादेव मंदिर ह्या ठिकाणी मी आहे ना. आणि हे आपल्याला जी नर्मदा मैया आहे नर्मदा मैयाचं हे जे आहे ना रूप आहे हे सुंदर रूप आहे. आणि हे सुंदर रूप आता पाहता मी पण आहे ना एकदम हे झालेलं आहे आता. कारण मी मैयाचं आहे ना आता 4-5 दिवस मैयाला बघणार नाही कारण मी अजून 2 दिवस आहे. आणि ह्या ठिकाणचे परिक्रमा असे इकडून येतात. हा रोड आहे परिक्रमा असेच्या एक तटमार्गे. आणि हे तिकडनं सुद्धा परिक्रमा असे जातात. भरपूर अजून परिक्रमा असे जातात. अजून भरपूर निघालेत भरपूर येतात. अजून काही कमी परिक्रमा अशी नाही अजून यायचे त्यांना इथपर्यंत यायला कमी नाही म्हणलं तरी आहे ना एक 15-20 दिवस लागणार इथपर्यंत यायला. 20 दिवसांनी इथे येणार तिकडचे परिक्रमा अशी त्या तटावरती. आणि या तटावरती आम्ही नर्मदे तट म्हणजे नर्मदा मैयाच्या तटा शेजारीचे. आणि यानंतर मी आता आहे ना माझ्या परिक्रमेला इथून मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे सकाळीच केलेली. आता मी दर्शन घेऊन मी गरुडेश्वर ह्या ठिकाणी जाणार आहे. आता सकाळी मी आहे ना 7:15ला निघालो आहे. तर आता 11.5 किलोमीटर अंतर पास करून मी आलेलो आहे. तर आता ह्या ठिकाणी मला जे आहे ना दर्शन आहे ना मैयाचं दर्शन झालं आहे. दर्शन घेतले मैयाचं दर्शन घेऊन मी गरुडेश्वरला निघालो आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि ज्या मागच्या वेळेस मी त्या पलीकडच्या तटावरून होतो आणि त्या म्हणजे पलीकडच्या तटाला होतो ज्या दक्षिण तटावर त्याच तटामार्गे होतं दक्षिण तटामार्गे. आणि आता मी इकडे उत्तर तटामार्गे काही परिक्रमा अशी अगस्त्येश्वर महादेवाकडे पण आले नाही तसेच चालले. हे काय समोर मला दिसतात. आणि गरुडेश्वरकडे काही जाती नाही. जे आता ते जे अगस्त्येश्वर महादेव आहे ना ते लिंग स्थापन करायचं म्हणजे अगस्त्येश्वर महादेव ऋषी. आणि ते विंध्याचल पर्वत विंध्याचल सूर्यदेव सेमेरू पर्वताची परिक्रमा करत होते म्हणून विंध्याचल पर्वत म्हणलं माझी परिक्रमा कर. व त्यांनी महर्षींनी ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं होतं का परिक्रमा करायला म्हणून ते करत होते. म्हणजे असे नर्मदे यार नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी इथून वर चढलो आहे आणि मला आता त्या चौकातून जायचं आहे गरुडेश्वरला. चौक एक
मैया किनारी मार्ग आहे का बघूया. का किनारा मार्ग नाही आहे वाटतंय, असं असलं तर चांगलंच होईल किनाऱ्याने जायला. आणि मी चाललो आहे आता ते त्या ठिकाणी तो गरुडे शोरला. आणि जो हा हावे आहे ना, हा हावे आहे ना राजपीपला आणि तिलकवाडा. हा जो हावे आहे ना हा राजपीपला तिलकवाड्याला जातो त्या ठिकाणी. आणि हे जे गरुडेश्वर आहे म्हणजे आपल्याला आलं आहे ते थोडक्यात गरुडेश्वरला आलं आहे, पण आपल्याला 1 किलोमीटर बाकी आहे. नर्मदे नमामि देवी नर्मदे. जे आम्ही गरुडेश्वरला या ठिकाणी आलो आहे ना त्या ठिकाणी आहे ना कार्तिकेश्वर महादेव मंदिर आणि गरुडेश्वर अन्नक्षेत्र आहे तिथे. आणि त्यांनी ज्या महंतांनी मला अडवलं ते म्हणले पुढे मी जाणार होतो, पण ते म्हणले इथं भोजन पाहो मग जाओ. ठीक आहे, मग त्यांचे आम्ही कधी नाही म्हणत नाही कोणाला. तर एक भोजन प्रसादी घेऊन मी पुढे जाणार आहे. मला पुढे गरुडेश्वरमध्ये जायचं आहे, जिथं तप केलेलं आहे गरुडेश्वराने. तिथे हे इथे एक अन्नक्षेत्र आहे, त्या अन्नक्षेत्रापाशी मी चाललेलो आहे. एक ह्या रोडने जे परिक्रमावाशी आले याच ठिकाणावरून मी पुढे जाणार आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना, हे जे आहे ना वासू देवानंद सरस्वती टेंबे महाराजांची समाधी आहे इथे. हे जे तुम्हाला आहे ना आपण जे दाखवतो समाधी आहे ते दरवाजा बंद असल्यामुळे. आणि ही बरोबर आहे ना ही नर्मदा मैया किनारी समाधी आहे. नर्मदा मैया किनारी समाधी आहे ही परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद स्वामी महाराज. ही 13/8/1854 आणि समाधी 24/6/1914 साली घेतलेली प्रादुर्भाव. म्हणजे यांनी ना वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी जी समाधी घेतली ही तारीख दिलेली नर्मदे. आणि ही जे समाधी नेमकी आहे ना आपल्या नर्मदा मैया किनारी आहे. हे नर्मदा मैया किनारी आहे, ही नर्मदा मैया आहे बरोबर मैयाच्या किनारी आहे समाधी. तर आपण मैयाचं एकदा दर्शन घेऊ आणि अनुष्ठान वासुदेवानंद. आणि ह्या ठिकाणी दुसरे एक आपल्याला आहे ना अनुष्ठान खंड गुरुदेव दत्त अनुष्ठान खंड. आणि ह्याच ठिकाणी आपण दुसरं एक आहे ना. आणि ह्या ज्या आहे ना आपल्याला ह्याच्या आहे ना श्रीच्या निर्गुण पादुका, ह्या पादुकांचं पण आपण दर्शन घेऊया. पादुकाचं पण दर्शन घेऊया आपण. हे बघा दर्शन घेतलं. तर आपण या ठिकाणावरून आपण चाललो आहे ते आता नर्मदा मैया किनारी. नंतर तुम्हाला गुरुदेव दत्त इथे आपल्याला एक हनुमानांची गुफा आहे. आणि या गरुडेश्वर महादेव मंदिर गरुडेश्वर या ठिकाणी आहे ना गरुडांनी तप केलेलं आहे. हे जे भाग्य आपल्याला लाभलं आहे हे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. हे पहा ह्या ठिकाणी जे मी आलो आहे ते हे जे ठिकाण आहे हे बघा. हे जे ठिकाण आहे ते जे आपल्या हे बघा ही आपली मैया आहे. मैया आहे आपली नर्मदे मैया आहे नर्मदे. थोडं कंटिन्यू पाणी चालू असतं मैयाचं. नर्मदे मैयाचं दर्शन घेतो. नर्मदे नर्मदे. प्रसाद वगैरे वाटून घ्या असू द्या जवळ तेवढं. चिल्लर आहे तुम्हाला 3 रुपये आहे. किती देतो? नर्मदे या ठिकाणी तुम्हाला जे दर्शन दाखवलं ना हे बघा हे जे दर्शन दिले
आणि दर्शन घेऊन मी आहे ना, मी मगाशी दर्शन घेऊन मी पुढे एक मला आहे ना पुढे जायचं आहे. बरोबर हे या ठिकाणी जे आले आपले गरुडेश्वर महादेव मंदिर. हे जे ठिकाण आहे ना, हे आहे एक आपण यांचे गरुडांनी तप केलेले इथे. श्री गरुडेश्वर महादेव मंदिर. हो हे गरुडेश्वर आहे. याच ठिकाणी एक आपण जे चाललो आहे ते हे बा ते गरुडेश्वर जे तिथं श्री आणि हे जे आपण आहे ना नर्मदे गरुडेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. 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 जुनं मंदिर आहे ना, जुनं मंदिर असल्यावर खरोखर आनंद येतो. जुनं मंदिर आहे. हे मंदिराचं आणि गरुडेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन आता मी एक हनुमानांची गुफा आहे. हे गरुडेश्वर नर्मदे.